मोहिते पाटलांनी भाजपच्या वळसणीला जाणं पवारांना चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय। नातेपुतेच्या सभेत तर पवारांनी थेट मोहिते पाटलांच्या मांड्याच काढल्यात। उद्या पुढे जाऊन विजयदादांनी हाफ चड्डी घालून मांड्या दाखवत फिरू नये म्हणजे मिळवली अशी बोचरी टीका पवारांनी यावेळी केली। जयसिंग मोहिते पाटलांनीही मग लंगोट बांधून आलेल्या बारामतीचा पैलवान पराभवाच्या भीतीनं पाय लावून का पळाला असा जोरदार पलटवार केलाय। पाहूया पवार आणि मोहिते पाटलांमध्ये रंगलेला हा कलगीतुरा। रणजित सिंह भाजपात गेल्यानंतरही खरं तर मोहिते पाटलांनी पवारांवर थेट टीका करणं टाळलं होतं, पण अकलूजकरांनी बारामतीच्या वाऱ्या सुरू करताच पवारांचाही तोल सुटला आणि मग पवारांनीही थेट मोहिते पाटलांच्या तालुक्यात जाऊन पहिल्यांदाच थेट विजयदादांनाच लक्ष केलं। सहकार महर्षींचा वारसा सांगणाऱ्यांनी उद्या पुढे जाऊन संघाच्या हाफ चड्ड्या घालून मांड्या दाखवत फिरू नये म्हणजे मिळवली असा खरमरीत टोला पवारांनी नातेपुतेच्या सभेत लगावला। मला काळजी एकाच गोष्टीची की इथल्या नेत्याला सुद्धा हत्या घालून काल टीव्हीवर बघितलं, पुन्हा टीव्ही सांगत होते अजून पक्ष प्रवेश झाला नाही। माझी विनंती आहे की तुम्ही पुढे राहायचं तिथं राहा, तर हत्या घालून त्या ठिकाणी काही जाऊ नका। उपमुख्यमंत्र्यांच्या घरात तुम्ही राहिलेलो, तुमच्या गावात लोक उभे राहत होते आणि तिथे कुठल्याही कामाच्यासाठी तुम्ही त्याच्या गावामध्ये उभे राहता। माझ्यासारख्याला ही गोष्ट सहन होत शकत नाही। माझा पक्षाचा सहकारी हताशपणे वागला पाहिजे। पवारांच्या जहरी टीकेवर स्वतः विजयदादा काहीच बोलले नाही, पण त्यांचे लहान बंधू जयसिंग मोहिते पाटलांनी मात्र थेट शरद पवारांवरच जोरदार पलटवार केला। लंगोट बांधून आलेले पवार माढ्याच्या मैदानात पाय लावून का पळाले असा बोचरा सवाल मोहिते पाटलांनी विचारला। देशाचे नेते गल्लीचे राजकारण करायला लागले, देशाचा प्रश्न सोडून हाफ चड्डी काढायला लागले। हाफ चड्डी कशाला काढता? ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस तुम्ही लंगोट बांधून तयार होता, पण त्या माझ्या भागात संधी आम्हाला मिळाली असते, पण भिवून तुम्ही मागे पळाला आणि आमच्या दादाची चड्डी काढता। दादाची चड्डी काढायची काढलेली ते चड्डी कशी आहे, दादाच्या माड्या किती भक्कम आहेत हे दाखवून द्यायची गावाला पायाखालची वाळू सरकली की माणूस असं बोलत। पवार मोहिते पाटलांच्या भांडणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उडी घेतली। पहिल्यांदा मुख्यमंत्री होताना पवारांना संघवाल्यांची हाफचड्डी दिसली नाही का असा खडा सवालच मुख्यमंत्र्यांनी कुर्डुवाडीच्या सभेत उपस्थित केला। आता पवार साहेबांचा देखील तोल सुटला। पवार साहेब म्हणाले आता भाजपमध्ये तुम्ही गेलात, आता चड्ड्या घालून मांड्या दाखवू नका। पवार साहेब आता इथे चड्ड्या नाही फुल पॅन्ट घालतात, पण जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या तेव्हा या चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्ही झाला होता, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं नाही, तेव्हा तुम्हाला चड्ड्या दिसल्या नाही, तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या। आता तुमच्याकडनं गेल्यानंतर तुम्हाला चड्ड्या आठवत आहेत, पण काळजी करू नका, मी तुमच्या लेवलवर जाऊन बोलणार नाही, नाहीतर मला देखील सांगता येतं 23 तारखेला कोणाच्या चड्ड्या उतरणार हे लोकांना कळेल। पवार आणि मोहिते पाटलांमध्ये तसंही गेल्या 10 वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू होताच म्हणा, पण माढ्याच्या उमेदवारीवरून पवारांनी मोहिते पाटलांना उंदरागत खेळवल्याने संतापलेल्या अकलूजकरांनी यावेळी थेट बारामतीच्याच मांजराची शिकार करण्याचा विडा उचलला। पाहुयात माढ्याच्या राजकीय आखाड्यात नेमकं कोण शड्डू ठोकतंय, कोण पाय लावून पळतंय ते। ब्युरो रिपोर्टसह वीरेंद्र उत्पात आणि सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।